यात प्रेमाचा गुलाब आपण जेव्हा म्हणतो ना त्यावेळी त्यातमध्ये एक तरुणपणीचं प्रेम आपल्याला दिसतं आणि ज्यावेळी गुलकंद म्हणतो त्यावेळी ते एक मुरलेलं प्रेम दिसतं. तर तरुणपणीचं आणि तारुण्यातलं प्रेम हे गुलाबासारखं असतं आणि जेव्हा 15, 20, 25, 30 वर्ष झाल्यावर संसारातलं जे प्रेम असतं किंवा मुरलेल्या नात्यांमधलं जे प्रेम असतं ना ते गुलकंदासारखं असतं. आणि गुलाबाला काटे असतात, गुलकंदाला काटे नसतात. गुलाब कोमेजतो, गुलकंद हळूहळू आणखी आणखी चविष्ट होत जातो. तर असं नातं तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे. यातल्या जोड्या तुम्हाला त्यातून ते दिसेल. यामुळे हे गुलकंद नाव दिलं. म्हणजे असं म्हणू शकतो की प्रियकर प्रेयसीचं प्रेम हे गुलाब आणि संसार किंवा लग्न म्हणजे गुलकंद. हा, संसारच नाही, अनेक वर्ष जे एकमेकांसोबत असतात त्यांचं नातं हे गुलकंदाचं असतं. फक्त नवरा बायको नाही म्हणू शकत आपण, पण मित्र म्हणू शकतो. कुणीही जे वर्षानुवर्ष एकत्र आहेत त्यांचं नातं गुलकंदासारखं असतं. आता तुम्ही बोललाच आहात तर मग तुमच्या या गुलकंदाबद्दलही जरा 2 शब्द होऊन जाऊ दे. म्हणजे या नात्याबद्दल जे इतके वर्षाचं आम्ही जवळजवळ 97-98 पासून एकत्र आहोत. आम्ही 7 ते 8 व्यावसायिक नाटकं केली आहेत, भरपूर सिरियल्स केल्या आहेत आणि 2014 पासून वेट क्लाउड प्रोडक्शन्स ही संस्था आहे आणि त्यातून आम्ही काही 1000 एपिसोड्स केलेत विनोदी मालिकांचे. त्यामुळं आमचं नातं हे म्हणजे तसंच आहे की खूप काळ एकत्र काम करून 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 ते मुरलेलं नातं तयार झालेलं आहे. आणि संजय सर मगाशी जे म्हणाले की मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो, ॲक्च्युली मी सरांना धन्यवाद म्हणतो किंवा गोस्वामी त्यांना धन्यवाद म्हणतील. कारण जेव्हा आम्ही सांगितलं की संजय सर आमच्यासोबत आहेत त्यावेळी इंडस्ट्रीत प्रत्येकाने आम्हाला सांगितलं की आता तुम्हाला चिंता नाही, आता तुमचा चित्रपट यशस्वीपणे पोहोचणार, तो प्रेक्षकांना आवडणार आणि पुढच्या सगळ्या प्रक्रियांबाबत तुम्ही आता निश्चिंत राहा कारण संजय छाबरिया तुमच्यासोबत आहेत आणि त्याची प्रचिती आज येते आम्हाला. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद म्हणतो.